नमस्कार बंधु। आज हम हैं रायतले गांव सुपा के पास पारनेर तालुका। आज तो हमारे साथ हैं सिंधे साहब, इनका यहाँ पे लगभग क्षेत्र में यहाँ पे सुबह बुल का प्लान कर रहे हैं। इनसे हमारी मुलाकात हुई थी, साथ इंप्रेस हुई है। तो आज थोड़ा उनसे जानेंगे उनके बारे में, वो कैसे इस क्षेत्र में आए। ये देखिए, वो अभी सेत तालाब भी बना रहे हैं, लगभग 1 करोड़ लीटर पानी का इसमें, और सोलर पैनल भी है। तो उनसे जानेंगे। आवा जी नमस्कार। नमस्कार। आप बताइए हमारे शेतकरी बंधुओं को कि आप इसकी में कैसे आए, आपका बैकग्राउंड क्या था, फिर आप पुणे रहते हैं, पुणे से यहाँ पे खेती करेंगे तो बाकी लोगों के लिए कैसा फ़ायदेमंद है, आप कैसे इम्प्रेस हुए, बताइए सर। शेती क्षेत्रामध्ये कसं आहे की पारंपरिक पिकं घेत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। मराठी बोलिए, मराठी से हे रेखे इसकी स्पीकर इसमें बोलिए। पारंपरिक शेतीमध्ये अनेक अडचणी, मार्केटची खात्री नसती त्याच्यामध्ये, आणि हे सगळं करत असताना नवीन पॅटर्नमध्ये मला JK पेपर मिलचे काही डेप्युटी मॅनेजर भेटले। त्यांनी शेती संदर्भामध्ये हमी भावाच्या संदर्भात काय करायचं आणि विशेष करून पर्यावरणाच्या दृष्टीनं सुबाबूळ आणि शेवरीची लागवड केल्यानंतर त्या कंपनीच्या मार्फत हे उत्पादन 18 महिन्यामध्ये तोडून कटिंगचा खर्च त्या कंपनीचा असतो आणि वाहतूक खर्च कंपनीचा असल्यामुळे शेतकऱ्यांना हे परवडणारा उद्योग आहे। आणि 4,000 रुपये टनाने ते प्रति टन घेऊन जाणार, याच्यामध्ये खर्च नाही, खताचा आणि कुठलाही तणनाशक किंवा याचा काही खर्च नसल्यामुळं हा व्यवसाय आणि ही पारंपरिक शेतीला थोडा फाटा देऊन वेगळी आहे। निसर्गाच्या दृष्टीने चांगला आहे, पर्यावरणाचा आहे तो विषय, आणि शेतकऱ्यांना फायदा होईल त्याच्यामध्ये। 4,000 रुपये टनाने वर त्या क्रॉपचं साधारणपणे 40 टन जरी उत्पादन निघलं तरी शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयापर्यंत सहज मिळू शकतं। आणि या गोष्टीमध्ये शेतकरी सहजासहज तयार होत नाही, त्यांचं बघून आपण करावं अशा दृष्टिकोनातून मी स्वतः हा एक प्रयोग करतोय। आणि तो करत असताना ही चांगली गोष्ट आहे कंपनीला, कारण शेतकऱ्यांना कोणत्याही मालाला हमी भाव आणि खात्रीचं बाजारपेठ नसल्यामुळं या अशा पिकांकडे शेतकरी वळाला तर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन आणि त्यांचं उत्पन्न वाढेल, त्यांचा विकासही होईल। आणि अनेक शेतकऱ्यांनी हे करावं, विशेष करून कमी पाण्याचं क्षेत्र जे आहे, दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांनी जर याच्याकडे आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल या पिकांपासून, आणि हमी भाव आहे। दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारची याला फार मेहनत किंवा फवारणी अशा गोष्टी नसतात याच्यामध्ये, आणि म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे यावं। आता मी स्वतः पुण्यामध्ये राहत असताना इथं मी स्वतः शेतीकडे लक्ष देऊन आपण अगोदर करावं। शेततळं पाण्याची व्यवस्था होण्यासाठी इथं एक शेततलाव करण्यात आला माझ्याकडून। लाईटची सुविधा लांब आहे, डोंगराळ भाग आहे, आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये हा एरिया आहे, पर्जन्यमान कमी असतं, आणि म्हणून कमी पाण्यावर कमी खर्चावर येणारं हे पीक आहे। आणि या पिकाच्या माध्यमातून एकदा लागवड केल्यानंतर किमान शेतकऱ्याला त्याला वाटेल तोपर्यंत तो ते उत्पादन घेऊ शकतो, आणि उत्पादन घेऊन आपला विकास करू शकतो। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला मनुष्यबळ लागत नाही। मजुरांची समस्या मोठी आहे, मजूर मिळत नसल्यामुळं अनेक पिकांमध्ये नुकसान होतं, उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही। हा मीही स्वतः अनुभव घेतलेला आहे त्याच्यामधून, आणि म्हणून शेतकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या समाजाचा विकास कशामध्ये होणार आहे ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट। आणि हा नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये ज्या वेळेस शेतकरी करत राहील त्या वेळेस त्याचं कौटुंबिक स्थैर्य निश्चितपणे होऊ शकतं। साधारणपणे मराठवाडा, विदर्भ भागामध्ये सुद्धा शेतकरी आपल्या पारंपरिक पिकाला, त्या मार्केटला आणि होणाऱ्या खर्चाला, कर्जाला कंटाळून कधी तो त्याचा जीवन संपवण्याचा सुद्धा विचार करतो। शेतकऱ्यांना अशा गोष्टीचा विचार मनामध्ये कधीही होतो, कारण मार्ग भरपूर असतात जीवनामध्ये, आणि ते करत असताना नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचते। त्या पोहोचणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे। त्या कंपनीचे चांगले आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये
ते येणार नाहीत. त्यांना आपण सांगत बसलो किंवा मार्गदर्शन केलं तर ते फार इफेक्टिव्ह होत नाही, ते भाषण होणार. त्यासाठी मी स्वतः अगोदर करतो, म्हणजे लोकांनी बघितल्यानंतर ते अनुकरण करतील आणि त्यांनाही त्या पद्धतीची आवड निर्माण होईल आणि ते या क्षेत्राकडे वळतील, कमी कष्टामध्ये उत्पादन घेतील. मैं आपका नंबर भी इसमें दे दूँगा। हां, ते आपके क्षेत्र के लोग जो आपको जानते हैं, आपसे बात करना चाहें तो बात करके आपसे राय मशवरे लेके भी वो आगे बढ़ सकते हैं। वो बिल्कुल इसमें दे सकते हैं नंबर आपका? हाँ, माझा नंबर देतो मी. हाँ, मैं इसमें दे दूँगा हाँ. आपका नंबर डिस्क्रिप्शन में, तो लोग वहाँ से भी ले सकते हैं, ले आप सकते बोल हैं भी नंबर. सकते हैं सारी। माझा नंबर संपर्कासाठी आहे 9420867998 9420867998 हा नंबर आहे माझा. कुणालाही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये काही नवीन माहिती असेल किंवा मी काय करणार आहे त्याबद्दल